श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्ह्यातील युवक युवतींना विविध उद्योग व्यवसाय व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सहाय्यासाठी सुरू करण्यात आली विशेष मोहीम। कर्ले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न। लाडक्या बहिणींची कोणतीही चौकशी न करता त्यांना धोका न देता 2100 रुपये देण्याची मागणी। रानमळा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। ओंकारमल सोहालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व बाल विकास बाल मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बॅग पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मोहाडी पोलिसांनी केले जेरबंद। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील युवक युवतींना विविध उद्योग व्यवसाय व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने भेट नियुक्तीसाठी महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य विकास व रोजगार उद्योजकाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकोडे यांनी दिली। धुळे जिल्ह्यातील युवक युवतींना विविध खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त राजू वाकोडे यांनी दिली आहे। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या मार्फत प्रशासकीय संकुल जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे येथे गुरुवारी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत रोजगार सहाय्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केला होता। यासाठी RMJ व्हेरिटेबल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील ट्रेनी, ITI फिटर, मेकॅनिकल 20 पदे, डीमार्ट धुळे यांच्याकडील एक्झिक्युटिव्ह 15 पदे, आगा खान फाउंडेशन पिंपळनेर यांच्याकडील रिक्त पदे प्राप्त झाली आहे। याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे। तसेच LIC येथेही वॅकन्सी असून 40 जागांसाठी 15 बेरोजगार विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते। यासाठी शहरातील व जिल्ह्यातील रोजगार युवकांची अनास्था दिसून येत आहे। शासनाचा बेरोजगारांसाठी चांगला उपक्रम असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाकोडे यांनी केले आहे। वाकोडे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे। कौशल्य विकास विभागाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे तरुण होतकरू युवक युवतींना रोजगार व स्वरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून देणे। यासाठी आमच्या विभागामार्फत नियमितपणे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते। तसेच स्थानिक भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता आपण दर गुरुवारी कार्यालयामध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करत असतो। आज आपण गुरुवारी रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केलेले होते। आजच्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 4 कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला होता। यामध्ये RMJ प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यानंतर डीमार्ट, LIC इत्यादी कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यांच्या माध्यमातून 40 वॅकन्सी होत्या आणि त्याकरिता 15 विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभाग नोंदवलेला होता। आपण दर गुरुवारी अशा प्रकारच्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करत असतो। निगडा तालुक्यातील कर्ले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त उपसरपंच पंडित आसाराम वाघ हे उपस्थित होते। प्रशिक्षण शिबिरात मंडळ अधिकारी गवांदे यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल माहिती दिली। उमाकांत सावंत व पर्यवेक्षक DB भोई यांनी दशपर्णी अर्क कसे बनवायचे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले। नैसर्गिक शेती प्रशिक्षणात कर्ले येथील आई धंदाई माता शेतकरी गट, भटाबंडू ठाकरे शेतकरी मंडळ, छत्रपती शेतकरी गट तसेच अंजनविरे येथील जय श्रीराम शेतकरी गट यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला। या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य दगा देवरे, सहाय्यक सुनील देवरे, कपिल चौधरी, साळुंके आदी उपस्थित होते। आयोजित आपण पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन गाव पातळीवरचं दुसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण करले आणि अंजनवेरे गटामधलं प्रशिक्षण आज पार पडलं। यासाठी आपले जे प्रमुख सोनवणे साहेब आणि तालुका कृषी अधिकारी नागरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रशिक्षण आयोजित केलं। आज या प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि आतापर्यंत आपल्या पिढीला किंवा या मागच्या पिढीला जे काही आजार उद्भवतात, कॅन्सर, शुगर, डायबिटीज, BP यासारखे आजाराचं प्रमुख कारण म्हणजे आपण जे अन्न घेतोय त्या अन्नामध्ये सर्वात जास्त जे आवश्यक घटक आहेत तर ते आपल्या
जे काही खतं औषधं फवारतोय त्यामधून येत आहे. त्यासाठी आपल्याला आता सेंद्रिय शेतीकडे वळावं लागणार आहे आणि आपल्या कुटुंबाला सकस आहार कसा पुरवला जाईल यासाठी आपणच आपल्या शेतावरती जीवामृत सारखं जसपर्णी अर्क असेल किंवा बीजामृत असेल किंवा निमार्क असेल यासारख्या निविष्ठा तयार करून आपल्याला त्या आपल्या शेतातच वापराव्या लागणार नाही. यामुळे काय होणार आहे, तर जो काही खर्च असेल, आपण जो औषधं बाहेरून आणतो एवढ्या महागाचे, तर ते औषधं न आणता आपण आपल्या शेतावरतीच हे इनपुट तयार करावे आणि शेतावरतीच वापरावे. जे कारणाने कोणतेही अंश किंवा जे काही खत औषधाचा जो काही मिक्स होतो ते आपल्या अन्नामध्ये ते होणार नाही आणि एक चांगलं अन्न आपल्याला खायला मिळेल. यासाठी हे प्रशिक्षण पार पडलं. यासाठी कर्ले अंजनवेरी गटामधले सरपंच असतील, उपसरपंच असेल, गटाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासाठी मार्गदर्शन म्हणून उमाकांत सावंत साहेबांनी एक सविस्तरपणे सेंद्रिय शेती का करणं गरजेचं आहे, त्याचे फायदे काय आणि त्या करण्यासाठी आपल्याला कोणत्या निविष्ठा तयार कराव्या लागतील आपल्या शेतामध्ये याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे कृषी विभागातर्फे आणि आत्मांतर्फे आभार मानतो. लाडक्या बहिणींची कोणतीही चौकशी न करता त्यांना धोका न देता 2100 रुपये द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. लाडक्या बहिणींना धोका देऊ नका, त्यांना दरमहा 2100 रुपये द्या या मागणीसाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते की महाराष्ट्रातील सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील. कोणत्याही महिलांवर अन्याय केला जाणार नाही असे महायुतीच्या नेत्यांनी घोषित केले होते. मोठा गाजावाजा करून महिलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले. लाखो महिलांनी फॉर्म भरून त्याला कागदपत्रे जोडली. फॉर्म भरण्यासाठी हजारो रुपये खर्च केले. परंतु आता सत्तेवर आल्यावर महायुतीचे नेते लाडक्या बहिणी व गोरगरीब महिलांची फसवणूक करीत आहेत. वेगवेगळे नियम लावून महिलांचा अर्ज बाद करण्यात येत आहे. ट्रॅक्टर, 4 व्हीलर, शेती, इन्कम टॅक्स व इतर छुपे नियम लावून महिलांना दिली जाणारी दरमहा रक्कम बंद करण्यात येत आहे. हा महाराष्ट्रातील गोरगरीब लाडक्या बहिणींचा अपमान आहे. सर्व महिलांनी रीतसर फॉर्म भरले आहेत. त्यांची पडताळणी झालेली आहे. मग आता परत काही कारण देऊन नावे का कमी करण्यात येत आहेत? सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. आतापर्यंत जेवढ्या महिलांचा दरमहा रुपये रक्कम दिली गेली असेल अशा सर्व महिलांना यापुढे दरमहा रक्कम दिली जावी. तसेच कोणत्याही महिलांचे नाव कमी करण्यात येऊ नये. महिलांना धोका देऊ नये. लाडक्या बहिणींना फसवू नये. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे गोरगरीब वंचित गरजू महिलांना एकत्र करून रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, बिकानेरकर, शकीला बक्ष, राजू डोमाळे, अशोक धुळकर, नंदू एलमामे, राजेंद्र सोलंकी, दीपक देवरे, वाल्मिक मराठे, डोमॅनिक मलबारी, राजेंद्र सोनवणे, सोनू गारू, शोहेब अन्सारी, कुणाल पाटील, बरकत शहा, स्वामिनी पारखे, गायत्री पाटील, मंगलदास वाघ, ऋतिक पोळ, रामेश्वर साबरे, निखिल मोमय्या, कृष्णा ठाकरे, अशोक गवळे, गोलू नागमल, राजू चौधरी, सलीम काटिक, युनुस शेख, गौरव पाटील, रुबाब पिंजारी आदी उपस्थित होते. निवडणूक लागली ते सत्तेत आलं तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे. विविध कारणं देऊन इन्कम टॅक्स असेल, 4 व्हीलर असेल, शेती असेल, या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे. हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे, लाडक्या बहिणींची फसवणूक आहे. या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकही या जिल्ह्यातील शहरातील एकही लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय. धुळे तालुक्यातील रानमाळा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणूक, लोकनाट्य, तमाशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील रानमाळा येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणूक, लोकनाट्य, तमाशा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी तगतरावाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच तळी भरण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. ग्रामदैवत खंडेरावाचे चांगले सत्व असल्याने नवस फेडणाऱ्यांनी ही गर्दी केली होती. यात्रेत लहान मोठे पाळणे, संसार उपयोगी भांडे तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. यावर्षी पहिल्या दिवसाचा पूजेचा मान जहांगीरदार परिवार कदमबांडे यांच्या कुटुंबाचा होता, तर दुसऱ्या दिवशीचा मान गावकऱ्यांसमोर लिलाव पद्धतीने रानमळा विकास सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संभाजीराव गावडे तसेच माजी सरपंच प्रवीण पवार यांना मिळाला. तसेच गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. जिल्ह्यात नवे असे भव्य खंडेरावाच्या मंदिराचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. यावेळी वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सरपंच प्रवीण पवार, यात्रा समितीचे अध्यक्ष रामराव कदमबांडे, उपाध्यक्ष संतोष धुमाळ, सेक्रेटरी रमेश गावडे, खजिनदार भटू उचाळे, तुकाराम गावडे, दिनेश आटोळे, गोलू सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैत्र 14 दिनांक 11 फरवरी 2025 या दिवशी रानमळा गावात खंडेराव महाराजांचे सालाबादाप्रमाणे यात्रोत्सव हा आनंदामध्ये आज सुरुवात झाली आहे. या यात्रोत्सवामध्ये गावाच्या प्रथा परंपरानुसार प्रथम दिवसाचा मान हा कदमबांडे कुटुंबाचा असतो आणि दुसऱ्या दिवसाचा मान हा गावातील सर्व व्यक्तींसमोर एक लिलाव पद्धतीनं केला जातो. तसंच या वर्षाचा लिलाव पद्धतीचा मान हा आमच्या रानमळा विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री संभाजीराव गावडे यांना हा दुसऱ्या दिवसाचा हा मान मिळालेला आहे. तर यात्रोत्सव दरम्यान संपूर्ण गावातील सर्व तरुण ज्येष्ठ मंडळी, या गावातील सर्व मुली या माहेर येत असतात आणि या खंडेराव महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व वर्धई, सोनाने, बावळवाडी, रानमळा, तिकी या पंचकृषीतील सर्व लोक उपस्थित राहत असतात. या यात्रोत्सवानिमित्त 2 दिवस तमाशाचा हा कार्यक्रम असतो आणि गावामध्ये सर्व मिठाईची दुकानं असतील, क्रिकेट संघाची मॅच असेल, सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम हे 2 दिवस हे पार पडत असतात. आणि त्यानिमित्तानं समस्त आलेल्या पंचकृषी नागरिकांना यात्रेनिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व खंडेराव महाराजांना विनंती करतो की गावामध्ये अशीच शांतता नांदू द्या, सर्वांना सुखाने समाधानी जगू द्या अशी. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर व बाल विकास विद्यामंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर व बाल विकास बालमंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुक्तांगण दालनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी मुक्तांगण दालनाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांना कॅरम व विविध खेळ खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेतील विजेते 100 विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी धुळे मनपा प्रशासनाधिकारी विशंभर दासरवड, संस्थेचे अध्यक्ष युवराज करणकाळ, मानद सचिव संतोष कुमार अग्रवाल, मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, प्राचार्य पावरा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर धुळे या शाळेच्या आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत आम्ही मुक्तांगण म्हणून एक दालन उभारलं आहे. मुक्तांगण दालनात बालमंदिरातील व 1ता पहिली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून जे शैक्षणिक साहित्य मिळालं होतं, त्यात पेडॉलॉजीचे काही भाषाविषय समृद्धी, भाषाविषय कसा समृद्ध करता येईल, भाषेचे काही खेळपट्ट्या, शब्दपट्ट्या, वाचनपट्ट्या, तसंच विविध विषयाचे आकडेमोड चांगल्या होण्यासाठी किंवा दैनंदिन व्यवहारातील काही ज्ञान विद्यार्थ्यांना हसत खेळत कृतीतून देता यावं याकरिता जे साहित्य उपलब्ध झालं होतं, ते साहित्याची मांडणी या मुक्तांगण या दालनात आम्ही ती केलेली असून, पण विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या सुरेख अशा टेबल आणि खुर्च्या संस्थेने आम्हाला दिल्यामुळे, उपलब्ध करून दिल्यामुळे त्याच्यावर बसून विद्यार्थी त्याचा ते आनंद घेतील. आनंददायी व कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्याला मिळावं या उद्देशाने मुक्तांगण हे दालन आम्हाला संस्थेने उपलब्ध करून दिलं आहे. म्हणून संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब युवराजी करणकाळ, संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनोद कुमार पालेशा, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय श्री संतोष कुमार अग्रवाल व संस्थेचे सर्व संचालक मंडळ, तसेच यांचा मी सदैव ऋणी आहे. तसंच माझे सहकारी यांनी या दालन उभारण्याकरता जे योगदान दिलं आहे, त्यांची अतिशय
साहित्य लावण्यापासून तर आपण कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना इथे आपण उपयुक्त किंवा आनंददायी शिक्षण देऊ शकतो यावर त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असून प्रत्येक विद्यार्थ्याला इथे जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षकवृंद हे सतत कार्यमग्न आणि कृतीशील राहणार आहेत अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. ते राहतील आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेचा सर्वांगीण विकास होईल, विद्यार्थ्याचाही होईल आणि संस्थेचा होईल. थांबतो. धुळे तालुक्यातील सडगाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्याची बॅग पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 7,48,000 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. धुळे तालुक्यातील सडगाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बॅग पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 7,48,000ची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9/1/2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दिलीप महादू गर्दे राहणार आर्वी तालुका जिल्हा धुळे व त्यांचे सहकारी संतोष मोतीराम मासुळे सळगाव हे त्यांचे कापूस विक्रीचे 13,15,200 रुपये घेऊन त्यांचे दुचाकीने धुळेकडून आर्वी गावाकडे जात असताना लळीण टोल नाक्याच्या पुढे रानमळा फाट्याजवळ एका विना क्रमांकाच्या युनिकॉर्न दुचाकीवर तोंडाला मास्क बांधून आलेल्या 3 अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून संतोष मासुळे यांच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याजवळ असलेली 13,15,200 रुपयांची बॅग हिसकावून पळून गेले होते. त्यावरून मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणला असता सदरचा गुन्हा हा ऋतिक उर्फ निक्की अमरिक सिंग पंजाबी वय 22 राहणार कोळवले नगर, कुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ राहणार माढा वसाहत मोहाडी उपनगर, बंटी शांताराम आहिरे राहणार मोहाडी उपनगर, रवींद्र राजेंद्र वाघ राहणार मोहाडी उपनगर यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील आरोपी क्रमांक ऋतिक उर्फ निक्की अमरिक सिंग पंजाबी वय 22 यास दिनांक 13/1/2000 रोजी अटक करण्यात आली होती. परंतु इतर तिघे आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. सदरच्या गुन्ह्यातील आरोपितांची लुटलेली रोख रक्कम ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची असल्याने पोलीस अधीक्षक यांनी स्वतः सदर प्रकरणात लक्ष घालून मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना गुन्ह्यातील फरार आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी एक विशेष पथकाची नेमणूक केली असता सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपितांचा सुरत गुजरात तसेच पारवाडी तालुका बारामती, अंगापूर, बंधन तालुका जिल्हा सातारा येथे जाऊन शोध घेतला. परंतु प्रत्येक वेळी गुन्ह्यातील फरार आरोपी हे पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढत होते. दिनांक 13/2/2025 रोजी सदर गुन्ह्यातील फरार आरोपी बंटी शांताराम आहिरे व रवींद्र राजेंद्र वाघ हे धुळे येथे येणार आहेत याबाबतची खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरून लागलीच गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व शोध पथकातील अंमलदार यांनी सावळदे शिवारात रेल्वे लाईनच्या जवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 7,48,185 रुपये रोकड हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, संदीप कदम, किरण कोठावदे, सचिन वाघ, पंकज चव्हाण, मनीष सोनगिरे, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, बापूजी पाटील, शशिकांत वारके आदींनी केले. मोहाडी पोलीस स्टेशन येथे 9 जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्यादी आणि त्याचा एक मित्र जात होता. ललित किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे एकूण 13,15,000 रुपये कॅश अशी त्यांनी ओरबाडून आणि रॉबरी करून नेली होती. PI मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 लोकांना अटक केलेली आहे. आज त्याच्यापैकी बंटी शांताराम अहिरे मोहाडी नगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल 7,48,000 रुपये आपण रिकव्हर देखील केलेले आहे. आपण पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅशने घेऊन जाऊ नये आणि त्याची जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील युवक युवतींना विविध उद्योग व्यवसाय व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सहाय्यासाठी सुरू करण्यात आली विशेष मोहीम. कर्ले येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न.
लाडक्या बहिणींची कोणतीही चौकशी न करता त्यांना धोका न देता 2100 रुपये देण्याची मागणी. रानमळा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व बाल विकास बाल मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बॅग पळवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मोहाडी पोलिसांनी केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.